तुमचं नाव सांगा सर. माझं नाव आहे प्रदीप कृष्णा रेवणकर, राहणारा कळव्यातला आणि गाव माझं कारवार. आणि पहिला जेव्हा डिटेक्ट झालं होतं मला, जेव्हा कावीळ झाली म्हणून, तर ती अशी डोळ्यावर किंवा युरिन पिवळी कधीच झाली नाही. ते एक आठवडा एक आयुर्वेदिक औषध घेतल्यावर लगेच कळण्यात आलं की मला पिवळी लघवी होते. तर त्यावेळी डॉक्टरांना सांगितलं. कधीची गोष्ट आहे ही जवळ मला वाटते 24 जूनची. हां, त्या नाही सॉरी सर, 19 जूनची कळली आम्हाला. तर 19 जूनला जाऊन लॅब रिपोर्ट काढला, तेव्हा 11 होती, 11 काउंटमध्ये होती. तर डॉक्टर म्हणाले आमच्या पायाखालची जमीन हल्ली, काय ही 5 आली ना कावीळ, तर तेव्हा माणसाला आम्ही सरळ ॲडमिट व्हायला सांगतो. तर लगेच तरी आम्हाला आमच्या कळव्यातलेच जे आहेत अरुणा भावे म्हणून डॉक्टर, त्यांच्याकडे आम्हाला चिठ्ठी दिली की ह्यांना ॲडमिट करून घ्यावं. तर त्यांनी आम्हाला ॲडमिट करून घेतलं रात्रीच्या वेळेस 10-10:30च्या सुमारास. आणि फटाफट रिपोर्ट पण काढायला, म्हणजे ते सोनोग्राफी केली, बरेचसे एक्सरे काढले, सर्व रिपोर्ट आले. आणि बरेचशा पदार्थ म्हणजे त्यांनी त्यांच्याकडून ते बोलायला लागले की ह्यांना कसलाच असं दुखापत नाही, काय नाही, तर कदाचित त्यांना म्हणे कॅन्सर असावा. तर आता ते काय, आता आम्ही तर अनुभवलेले लोक, आयुष्यात फर्स्ट टाइम मी आजारी पडलो, ते पण कावीळ. साधारणच्या कावीळला आपण डायरेक्ट डॉक्टरी उपचार कसं करायचं, बरोबर. तर आयुर्वेदिक केलंय फक्त 1 आठवडा. आणि त्या दिवशी आम्ही तिथे ॲडमिट झालो. पण माझं बॅड लक, ती डॉक्टर मॅडम ना 3 दिवस परतलीच नाही हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डिस्पेन्सरीला. तर मग ही माझ्या मिसेसने म्हणजे ॲक्शन घेतलं की डॉक्टर आता हे 3 दिवस जर डॉक्टर मिसेस तुमची येत नाही तर काय करायचं. तर म्हणे तुम्ही असं करा, तुम्ही कस्तुरबाला जा. कस्तुरबाला जायला. कस्तुरबा हॉस्पिटल कुठं आलंय? चिंचपोकळी गावीसाठी फेमस आहे. बरं, त्याच्यासाठी आम्ही तिथे चिंचपोकळी, तेव्हा कावीळ किती आमची 24 पॉईंट होती. 24 वर गेली तोपर्यंत. 24 वर गेली. आणि मग म्हटलं आम्ही कस्तुरबाला जातो. तर डॉक्टरकडे चालेल, कारण ते पण कन्फ्युज झाले यांचे रिपोर्ट बघून. कारण बाकीचं तर त्यांनी मला सांगितलं की ह्यांना असं मला वाटतंय आपण रिपोर्टवर अवलंबून राहूया, आतड्याचा कॅन्सर असेल. बरोबर. मग म्हटलं चालेल बघू, पण ते बोले असेलच असं नाही पण असेल, पण असू पण शकतो असं. कावीळ एवढी बघून तर म्हटलं तुम्हाला. कावीळ वगैरे. आणि 24 कावीळ होती. 24च होती तेव्हा. 24 होती. हा. आणि ह्यांचं सगळं रचना बघून आखली की त्यांना डाऊटच आला, म्हणजे कावीळची लक्षणच नाहीये. आणि म्हणजे जे डॉक्टरांनी प्रश्न विचारले त्याचे अपोजिटच हे उत्तर देत होते. बरोबर. म्हणजे त्यांना ते डॉक्टर कन्फ्युज झाले, म्हणून ते बोलले की जा तुम्ही कस्तुरबालाच जा म्हणून. म्हटलं चालेल, आमची ओळख आहे, आम्ही जातो कस्तुरबाला. कस्तुरबाला गेलो. आम्ही किती तारखेला? 5 तारीखला गेलो. 5 जुलै नाही, 5 जुलै जून. हा, 5 तारीखलाच काय ते नाही, 5 तारखेला आपण न्यायला गेलो ना बॉम्बे हॉस्पिटलला. ते काय ते आहे. नंतर मग हे केलं आणि तिकडे मग कस्तुरबाला ऍडमिट. आणि कस्तुरबाला ऍडमिट झाल्यावर म्हणजे काय, कावीळची त्यांनी नॉर्मल औषधं जिथे देतात तशी ते देत राहत. तरी पण कावीळ उतरत नव्हती, कावीळ चढतच होती. आणि तेव्हा म्हटलं, डॉक्टर म्हटलं कावीळ उतरत कशी नाहीये, तर म्हणजे अशीच ती चढणार आणि मग उतरणार. आणि तोपर्यंत पेशंट खात पीत होतं, सगळं स्वतः करत होते, आंघोळ वगैरे काय. आणि तिथे मग कावीळ झाली 41 पॉईंट. 41 झाली. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 41 वर वाढली. आणि म्हणजे 24 मधनं उतरता न उतरता तुमची चढली, तर मग तुमचं हे काय म्हटलं रिपोर्टिंग. आणि आमचं इथे सगळं ना कळव्याला आमचं सगळं सोनोग्राफी वगैरे रेडी होतं. सोनोग्राफीत पाणी दाखवलेलं असताना पण कस्तुरबाने तेव्हा लक्ष नाही दिलं. आणि कस्तुरबाने नंतर आम्हाला 5 दिवसांनी सोनोग्राफीला कुठे नायर हॉस्पिटलला पाठवलं. आणि तेव्हा नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट आला, 41 कावीळ दाखवला. आम्हाला सांगतात की अशीच चढणार. म्हटलं चढणार म्हणजे मग लिमिट काय याचं, बरोबर. 41च्या वरती अजून किती लिमिट जाणार, म्हणजे पेशंट मध्ये काय म्हटलं ते काहीच नाही बोलतात. तर मग 41 म्हणजे डेंजर आहे, आता आमच्या हातात काही नाही म्हणे, तर देवावर विश्वास ठेवा, देवावर भरोसा ठेवा. म्हणजे देवावर कसं, पेशंट चालतोय, फिरतोय, खातोय, पितोय, आंघोळ करतोय स्वतः, मग देवावर भरोसा का ठेवू म्हटलं. 41 म्हटलं तुमच्या हातात काय म्हणे नाही, आमच्याकडे जेवढी औषधं होती ती आम्ही दिली कावीळवर आणि तुमचे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. तर म्हटलं मी आता काय करू, म्हटलं मी कुठे जाऊ. मग त्यांनी डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरला मी विचारलं, म्हटलं आता मी काय करू. हे तर नर्स मॅडम बोलतायत की देवावर भरोसा. म्हटलं देवावर भरोसा कसा ठेवायचा. तर म्हटलं मी कुठे जाऊ, केमला जाऊ की नायरला जाऊ, मी चांगला डिसिजन मला द्या, मी तिथे जाते.
मग ते बोलले की केमला जा, केमला तुम्हाला योग्य ट्रीटमेंट, आणि यांचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे. केमला चांगले डॉक्टर आहेत, हे ते. म्हणलं पेशंटला काही होणार नाही ना, तर म्हणे नाही तुम्ही केमला ऍडमिट. मग तसं म्हणलं मग तुम्ही काय ते आम्हाला द्या ना लिहून, तर म्हणे आम्ही देणार नाही लिहून. म्हणजे आमच्याकडनं पेशंट डिस्चार्ज झाला हे देणारच नाही. म्हणजे ते मग आम्हाला घाबरलं की तुम्हाला आम्ही जर दिलं तर ते तुमचं पेशंट घेणारच नाही. तर म्हणे तुम्ही तुमच्याच रिस्कवर जा पेशंटला घेऊन आणि सांगा की आमच्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला डिसाईड केलं की इकडे जा म्हणून, केमला जा. म्हणलं चालेल, पण आम्ही आमचा रिपोर्ट काहीच देणार नाही. चिचपोकळी हे ह्याचे बोलले, कस्तुरबावाले बोलले. म्हणलं चालेल, मला का पेशंट फक्त घेऊन हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं कारण एवढी डेंजर कंडिशन होती. तर म्हटलं मी पटकन घेतलं आणि त्यांना केममध्ये ऍडमिट केलं. केममध्ये 5 तारीखला गेलो आम्ही, ते 5-6 आणि 8 तारखेला आम्ही मग बॉम्बे हॉस्पिटलला गेलो. बॉम्बेला का गेला? बॉम्बे हॉस्पिटलला बॉम्बे हॉस्पिटलला केममध्ये स्लो प्रोसेस ना, म्हणजे पहिल्यापासूनच परत 8 डॉक्टर आणि 8 डॉक्टरचं एकीकरण कधीच होत नाही. म्हणजे सुरुवातीला शिकाऊ डॉक्टरनेच हँडल करतात ना केमला, मोठा डॉक्टर येतच नव्हता. म्हणून माझा भाऊ बोलला की आणि तिथे सगळे पेशंट असे होते ना की सगळे व्हायरस वालेच होते पेशंट आजूबाजूला. मग माझ्या भावाने डिसिजन घेतलं की, आणि त्यांनी सांगितलं लिव्हर डॅमेज झालेलं आहे की ह्यांचं इथे काय होणार नाही, म्हणून तुम्ही स्पेशालिस्ट म्हणजे फॅमिली डॉक्टरने सजेस्ट केलं ह्याला लिव्हर तज्ञच पाहिजे डॉक्टर. बरोबर. मग भावाने माझ्या ते लिव्हर तज्ञ बनका म्हणून शोधले, अंधेरीला त्यांचं क्लिनिक आहे बनका डॉक्टर म्हणून. तर त्यांचं बॉम्बे हॉस्पिटलला आहे. त्यांनी मग तिथे ऍडमिट करून त्यांनी तिथे क्लिनिकमध्ये जाऊन त्यांनी पेपर वगैरे दाखवले आणि त्यांनी सांगितलं बॉम्बे हॉस्पिटलला तुम्ही ऍडमिट व्हा, मी तिथे त्यांची ट्रीटमेंट करू आणि तुमचा पेशंट बरा करून दे. मग आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला गेलो. मग बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू झाली. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बनकर डॉक्टरनी सांगितलं की लिव्हर डॅमेज आहे, मी यांचं 100% ओके करून देतो. आणि तिथे ट्रीटमेंट केली. 8 दिवस झाले. कावीळ जरा 1-2 पॉईंटनेच उतरली काहीतरी. मग बोले हे औषधाने रिकव्हर. परत त्यांना मध्येच हे आले, डाऊट आला की ह्यांचं लिव्हर ट्रान्सफरची वेळ येईल जर हे एक औषध लागू नाही पडलं तर. लिव्हर ट्रान्सफर करायला लागेल म्हणून सांगितलं. हा सांगितलं. तर म्हणे तर आम्हाला सांगितलं तुम्ही ज्युपिटरमध्ये जॉईन व्हा. रमाकांतन म्हणून डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जा, ते ट्रीटमेंट करतील. परत मग आम्ही जायचं तयारी केली तिकडे. परत ते ताबडतोब बोलले नका जाऊ म्हणून, मी औषधानेच बरा करतो डॉक्टर. म्हणजे पेशंट आला, एक रिपोर्ट आला बघितला ते म्हणतात अरे हे कॅन क्वाईट ओके हिअर ओनली, व्हाय यू आर सेंडिंग टू ज्युपिटर असं. तर मी ऐकतोय. ओके, मग आता तुम्ही जर ठेवून मला त्या औषधावर बरं करत असाल तर मग तिथे कुठे जाऊ, राहील बाबा. परत एक 4 दिवस आमचं एक्सटेन्शन झालं, डिस्चार्ज दिला बॉम्बे हॉस्पिटलमधनं. डिस्चार्ज का दिला परत? मग ते म्हणाले आता तू काय हेच औषधांवरच रिकव्हर होणार, रिकव्हरीची तुझी प्रगती दिसते म्हणे, तू घरीच हे बसून हे कर. ठीक आहे बोललो. सगळं काय ते चार्ट दिला हिच्याकडे औषधांचं, टॅब्लेटचं कसं घ्यायचं डोस वगैरे. मग शेवटी घरी आलो. घरी आलं की 3ऱ्या दिवशी आता तू सांग. मग पहिल्या दिवशी आम्ही घरी आलो तर म्हटलं आता कावीळ भरपूर वाढलेली, म्हटलं विकनेस असेल ना म्हणून. किती कावीळ झालेली तेव्हा? किती 33 झाली, उतरलेली 33 पॉईंट. आणि मग हे औषधं चालू, पण हे घरी गेल्यावर गुंगीतच असायची. तर मी सगळ्यांना विचारत होती, म्हणजे नाही कावीळ झाले ना की गुंगी असते तर झोप येते अशी, आणि हे झोपेतच म्हणजे यांना जेवणचा घास पण त्यांना कुठे दुसरीकडे कालवतायत आणि तिसरीकडे असं नेत, चमचा पण घेत नाहीत असं हातात. म्हटलं हे असे कसे करतायत? मग म्हटलं डॉक्टरला परत 2 दिवस त्यांनी असेच घालवले, असे म्हणजे बेशुद्ध अवस्थेतच होते ते. आणि मग 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी हे म्हणजे अनकॉन्शियसच झाले, म्हणजे बेडवरच लघवी वगैरे केली अशी. मग त्यांना तसंच घेतलं. आणि मग मी रात्री 7:30 वाजता फोन केला डॉक्टरांना बनकांना, म्हटलं पेशंट अशी कंडिशन आहे तर आम्ही काय करायचं? तर म्हणे काय करा, सगळ्या गोळ्या बंद करा आणि पेशंटला रात्रभर तसंच घरी ठेवा आणि उद्या बॉम्बे हॉस्पिटलला या म्हणून. तर म्हटलं पण मी रात्र कशी काढू? पेशंट म्हटलं आता अशा अवस्थेतच नाहीये, म्हटलं बेशुद्ध अवस्थेतच आहे. आणि तर त्याने डॉक्टरने फोन ठेवला, मला काही रिस्पॉन्सच दिला नाही. म्हणे उद्या तुम्ही या बॉम्बे हॉस्पिटल. तर मग मी ह्याला फोन केला, असिस्टंटला फोन केला. तर असिस्टंट बोलते की आम्ही तुम्हाला अगोदरच कल्पना दिलेली पेशंट कोमात जाणार म्हणून. अरे कोमात कुठे जाणार म्हटलं, आम्ही सांगितलं कुठे आम्हाला ना असं. नाही ना, आम्ही तुम्हाला सगळी अशी कंडिशन सांगितलेली आहे पेशंटची, तर आता पेशंट कोमात जायच्या स्टेजवर आहे, तुम्ही ताबडतोब बॉम्बे हॉस्पिटलला न येता ज्युपिटरला जा. ज्युपिटरला रमाकांतनला जॉईन व्हा, तिथे तुमचे उपचार चालू होतील. आणि हे किडनी म्हणजे लिव्हर फेलच झालेलं आहे तर त्यांना ट्रान्सफर करायलाच लागणार, लिव्हर बदलायला लागेल. हा लिव्हर बदलायला.
मग आम्ही तसंच गेलो ज्युपिटरला गेलो. मग ज्युपिटरला ट्रीटमेंट चालू झाली. पण ज्युपिटरला गेलो, हे बेशुद्ध अवस्थेतच होते. मग आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. आयसीयू मधनं म्हणजे हे दुसऱ्या दिवशी परत आले. ओके, पण ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांनी वय वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलं त्यांनी. ते कसं काय सांगितलं ते मला काय कळलं नाही. आपण त्यांनी सांगितलं नाव आणि वय बरोबर सांगितलं. मग हे गेले आणि मग ते काय लिव्हर ट्रान्सफर साठीच त्यांनी आम्हाला ऍडमिट करून घेतलं ज्युपिटर हॉस्पिटल. ज्युपिटर हॉस्पिटल. कधीची गोष्ट आहे साधारणपणे? की 25/7. हा 25 जुलैला. 25 जुलैची. मग त्यांनी ऍडमिट करून घेतलं आणि सांगितलं हा लिव्हर ट्रान्सफर करणं आवश्यक. मग माझ्या भावाला आणि मला घेतलं, हे ऍडमिट केलं की यांना लिव्हर ट्रान्सफरच करायला लागेल. एवढा खर्च आहे, 25 लाख ते 30 लाख खर्च येणार आणि त्याशिवाय फॅमिलीचं म्हणजे लिव्हर पाहिजे, म्हणजे रिलेटिव्ह जवळच्या नातेवाईकांचे म्हणजे मुलगा मुलगी त्यांचंच लिव्हर. आई वडील. म्हटलं आता मुलगा आणि मुलगी 18 क्रॉस आहेत. म्हटलं 18-19 वर्षाचीच आहेत, त्यांचं कसं चालेल म्हटलं. आणि ते काय नाही म्हणे त्यांचंच लागेल, तुम्ही ऍडमिट व्हा आणि आपण ते ऑपरेशन तुम्ही डेट ठरवूया आपण. मग त्यांनी मीटिंग वगैरे घेतली, सांगितलं लिव्हर ट्रान्सफरचं म्हणजे कसं काय ते आणि करूया. तर मग आम्ही विचार केला म्हणजे, तर म्हटलं आम्हाला 10 दिवस द्या, 10 तारीखपर्यंत आम्हाला, कारण त्यांचा पिरियड पण खराब होता, म्हणजे आमच्याकडे द्या, आम्ही विचार करतो. आणि 25 लाख म्हणजे आम्ही मिडल क्लास लोक, आम्ही एकदम कसे जमवणार. आता हेच बिल आमचं एका दिवसाचं 1 लाख रुपये झालं म्हटलं, फक्त ब्लड चेकिंगचं. परत आम्ही ज्युपिटरमध्ये आणि पहिले 4 हॉस्पिटल आम्ही फिरून आलो. बॉम्बे हॉस्पिटलला आमचं 2 लाख बिल झालं आणि हे 1 लाख म्हटलं. तर आम्ही 25 लाख म्हटलं आता आम्हाला गोळा करायला लागणार आहे, तर आम्हाला विचार करायला वेळ द्या म्हटलं. तर आम्ही 10 दिवस काढले आणि नंतर मग हे इकडे कावी तेव्हा किती होती, 33 होती. 33 होती. आणि मग असंच मग विचार करता करता म्हणजे लिव्हरचं काय करायचं हे तर तयार नाहीये. परत आम्ही सांगितलं की आम्ही दुसरीकडनं अवेलेबल करू का लिव्हर, म्हणजे केम मधनं मेलेल्या माणसांचं वगैरे. तर बोलले आमच्याकडे तसं होत नाही ऑपरेशन, रिलेटिव्हच पाहिजे, मुलगा किंवा मुलीला तयार करा तुम्ही आणि इथे ऑपरेशन करूया आपण, सक्सेस होणार म्हणून. सक्सेस म्हणजे 99% होणार, 100% दिलंच नाही आम्हाला. तर म्हटलं चालेल आम्ही विचार करतो. मग असंच आम्ही दोघांनी विचार केला. फक्त पेपरात वाचलं, नवा कळला, ऍड्रेस घेतला. मग माझ्या मैत्रिणीने फोन केला इकडे. काय होतं पेपरमध्ये? पेपरमध्ये असं झालं की लिव्हर ट्रान्सफर, पोटात पाणी झालं, कावीळमुळे पोटात पाणी झालं, लिव्हर ट्रान्सफर म्हणजे विदाऊट ऑपरेशनचं औषधोपचार करू शकतो, होमिओपॅथिक औषधाने बरं होतं. हे आम्ही पेपरात वाचलं आणि इथे मग आम्ही आलो. कधी आला? इथे किती तारखेला, तारीख नाही आठवत. मला वाटतं हा महिना आहे आता सप्टेंबर 25/9, ते साधारणपणे 2 महिने आधी. तारीख माझ्या लक्षात आली. 6 जुलै. 6 जुलै. 6 ऑगस्ट. ऑगस्टला बरोबर. 6 ऑगस्टला आला. 6 ऑगस्टला आलो. रात्री मी आली ही. ते डोस घेतल्यावर तुम्ही काय बोललात, तुम्ही फाईल बघितल्याबरोबर सांगितलं ना की पेशंट 100% मी ओके करून देणार, बरोबर, आजपासूनच चालू करा. आणि आजपासून कुठल्या, कारण त्या कंडिशन अशी होती की ज्युपिटरला सगळं चेकिंग होत होतं आणि चेकिंग होऊन म्हटलं मी कशी औषध देणार. आणि म्हटलं आम्ही म्हटलं केमला आम्ही ऍडमिट होऊ आणि केमला मी औषधोपचार करू. पण तुम्ही बोललात की डॉक्टर बोलले की आजपासून द्याल तेवढं बरं आहे, पेशंट तुमचा वाचू शकेल, जेवढं लवकर देता येईल तेवढं द्या. त्याप्रमाणे मी लपून छपून काय ते औषध लपून द्यायला लागले तुम्हाला, ते बाहेरचं औषध देऊ देत नव्हते. आणि म्हणजे ते बाहेरचं काहीच खाणं पिणं काहीच अलाउड नाही त्या ज्युपिटरला. बरोबर, सगळं चेकिंग होत होतं, ते पर्स पासून सगळी चेकिंग होत होती. बरोबर. मग ते कसं असं मी रात्रीचा डोस दिला. रात्रीचा जो डोस घेतल्याबरोबर पेशंटला एवढा आराम फरक पडला की पेशंट बसून उठून बसला. 5 मिनिटं बसलो, औषध घेतल्या एका डोसा. पहिलाच डोस तो रात्रीचा शेवटचा झोपताना मला मिळाला. बरोबर. मला बसवत पण नव्हतं, कंबर दुखत होतं आणि एकदम पेशंटची हालत एकदम सुकलेली होती त्यावेळेला, म्हणजे एकदम हातापायच्या अशा काड्या झालेल्या, म्हणजे अजून 8 दिवस गेले तर बिछाण्यात दिसलेच नसते. बरोबर, कारण ते एवढं लिव्हरने ते खाऊन टाकलेलं होतं शरीर. बरोबर सगळं. पण हे तुमचं होमिओपॅथिकचं औषध घेतल्याबरोबर जे दुसऱ्या दिवसापासून बॉडीत रिकव्हरी सुरू झाली की चेहऱ्यावर वगैरे तेज वगैरे यायला लागलेलं, हातपाय अगदी व्यवस्थित व्हायला लागले, म्हणजे सुकलेले होत्या शिरा वगैरे त्या सगळ्या व्यवस्थित झाल्या. आणि मग दुसऱ्या दिवसात जे औषध होत झालं 4 दिवसात कावीळचा रिपोर्ट 26 पॉईंट होता. 4 दिवसामध्ये. म्हणजे त्याचे औषध आपण ते मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक दादरमध्ये दादरमध्ये ते चालू केल्यापासून लगेच 4 दिवसात 33 पॉईंट होती कावीळ, ती 26 पॉईंट वर 4 दिवसामध्ये. 4 दिवसामध्ये.
मग आणि 26 पॉईंटवर आली, पण तो रिपोर्ट 26 पॉईंटवर आला हे डॉक्टर काय बोलतच नाहीत आम्हाला. ट्रान्सप्लांट हे जी फाईल मध्ये ना ते 26च आलेली काउंट ते दाखवलीच नाही आम्हाला. आणि त्यांचं म्हणणं काय, मग म्हटलं 26 पॉईंट आले हे आम्हाला दाखवतच नाही, कावी उतरली आहे म्हणजे होप्स काहीतरी. मला फार घाबरून टाकलं. माझी स्पेशल मीटिंग घेतली तर मला म्हणतात 30 ऑगस्ट तुझी शेवटची आहे, तर तू आता विचार कर, लवकर मुलांना तयार करा, कुठल्या तरी मुलाला किंवा मुलीला तयार करा ट्रान्सफर साठी. फार म्हणजे अशी एवढा घाबरला की हातापाय म्हणजे अशी कापायला लागलो. बरोबर. पहिला तर विकनेस मध्ये. बरोबर. मग कावीळ कमी आल्यावर 26 झाल्यावर 4 दिवसांनी काय केलं तुम्ही? 26 मग आल्याबरोबर मग आम्ही म्हटलं तिथेच होतो, ऍडमिट होतो. आणि परत औषध आम्ही कंटिन्यू चालूच ठेवलेलं. औषध चालू केल्यानंतर म्हटलं आपल्याला होप्स आले, आम्हाला हे आलं ना, म्हटलं आम्ही डिस्चार्ज केलं. 4 दिवसानंतर डिस्चार्ज घ्यायला. मला वाटतं तुम्ही माझ्याकडे येऊन गेलेला त्यावेळेला, आणि मी सांगितलं तुम्हाला की आता डिस्चार्ज घ्या हॉस्पिटलमध्ये. तुम्ही मला विचारत होता की मी KM मध्ये ऍडमिट होऊ का, तर मी सांगितलं तुम्हाला KM मध्ये ऍडमिट नव्हतं, आता घरी जाऊन डिस्चार्ज घेऊन औषध चालू करा. बरोबर. आणि मग आम्ही घरी गेलो आणि सांगितलं. ते डिस्चार्ज पण कसा मागितला की आम्ही म्हटलं आम्हाला 25 लाखाची तयारी करायची आहे, तर आम्हाला डिस्चार्ज द्या. आम्ही सोडायला तयार नव्हते. बरोबर. कारण एकदा पेशंट हातात आलेले ते कसे सोडणार. बरोबर. तर आम्ही म्हटलं छोट्या हॉस्पिटलाइज करतो कळव्यातल्या कळव्यात, आणि जी ट्रीटमेंट तुमची फॉलो करता, पेशंट स्टेबल आहे ना. बरोबर. म्हटलं मग आम्ही घरगुती म्हणजे घरात जाऊन कळव्यातल्या छोट्या हॉस्पिटल, कारण इथे रोजचं 5-6 हजार बिल होण्यापेक्षा म्हटलं तिथे 1,000 झालं तर म्हणे चालेल. मग आमच्याच ओळखीचं हॉस्पिटल आहे प्रमिला हॉस्पिटल, तिथे तुम्ही ऍडमिट व्हा आणि हे करा, मग नंतर तुमची तयारी झाल्यावर आमच्याकडे या ऑपरेशनसाठी. म्हटलं आम्ही हो म्हटलं आणि डिस्चार्ज घेऊन घरी आलो. आम्ही कुठेच नाही, फक्त हे होमिओपॅथिकच औषध चालू ठेवून आतापर्यंत कावीळ आमची 7 पॉईंटवर आली. आताचा रिपोर्ट आणि पूर्वीचा रिपोर्ट आपल्याकडे आता आहे. पूर्वीचा पण आपल्याकडे आहे ना रिपोर्ट. हे आपलं प्रिस्क्रिप्शन आहे. आपण हे सांगितलं औषध लिहून दिलं तुम्हाला, टेस्ट करायचं सांगितलं. आणि आम्ही 8-8 दिवसांनी रिपोर्टिंग केलेलं आहे. तुमचं औषध चालू केल्यापासून 26 आली, नंतर 19 आली, नंतर 7 पॉईंट आली. हे लेटेस्ट आत्ताचे रिपोर्ट. हा 18/9चा रिपोर्ट आहे. मला वाटतं 20/9चा रिपोर्ट आहे. 20/9च्या रिपोर्ट मध्ये तुमचं बिलिरुबिन आता टोटल आहे 7.9, डायरेक्ट 4.8, इनडायरेक्ट 3.1. बाकी किडनीचे रिपोर्ट पण सगळे चांगले आहेत. क्रिएटिनिन 0.6 झाले, बाकी सगळे चांगले. युरिया पण नॉर्मल आहे तुमचा. आणि पूर्वी ज्या वेळेला ज्युपिटरमध्ये होता त्यावेळेचा रिपोर्ट आहे का आपल्याकडं? 33 पॉईंट. हे का हिमोग्लोबिन 11 आहे त्यावेळेला मला वाटते 27/7चा रिपोर्ट आहे. INRचा रिपोर्ट आहे ज्युपिटर हॉस्पिटलचा. अल्ट्रासाऊंड गाईड प्रोसिजर केलेली त्यांनी. तुम्हाला काय केलेलं? टॅपिंग केलं, पोटातलं पाणी काढलं. पोटातलं पाणी. आता पोटात पाणी अजिबात नाही. त्यानंतर पोटात पाणी झालेलं नाही, झालंच नाही. औषध घेताना फक्त तुम्हाला पाहिलं नाही, पण मी तुमचं नाव घ्यायचं. बरोबर. त्यावेळेला का तुम्ही माझ्याकडे आला नव्हता? अक्षय देवाला पाया पडायचं, डॉक्टर मानांना खूप मोठं आयुष्य द्या. बरोबर. तुम्ही आला होता. तुम्ही मेसेज पण तुमच्या येऊन गेलेला त्यावेळेला, आणि प्रचंड घाबरले होते त्यावेळेला. त्याच्यानं म्हणजे काय मीच चालूच शकत नाही, तर ते म्हणते मीच जाते आणि मीच काय सर्व बोलू. बरोबर. नाही, हा 26/7चा रिपोर्ट आहे. त्यांनी ऍक्च्युअलला जी ओरिजिनल फाईल आहे ना ती त्यांच्याकडे दाबून ठेवली. होय काय? तुम्ही घ्यायला पाहिजे त्यांच्याकडे. नाही, ओरिजिनल कशी यायला गेली ना क्लेमला. हे झेरॉक्स दिले सगळे. बरोबर. ह्यामध्ये आहे ना बिलिरुबिन? 38 आहे बिलिरुबिन. 38 म्हणजे आम्ही ऍडमिट झालो तेव्हाची. बरोबर आहे. टोटल बिलिरुबिन 38 आहे. हे कॅप्चर करून घ्या. टोटल बिलिरुबिन आहे तुमचं 38 डायझो मेथडनं, आणि डायरेक्ट बिलिरुबिन आहे 28, मला वाटते 26.70.
आणि इनडायरेक्ट बिलिरुबिन आहे 11.3. हा रिपोर्ट तुमचा आहे 26/7/2013 ज्युपिटर हॉस्पिटलचा. 25/7 ऍडमिट झालं होतं. आणि 26चा पहिला रिपोर्ट आहे त्याकडे. 26चा पहिला. बरं. आता चांगली गोष्ट आहे, 2 महिन्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. आपल्या उपचार पद्धतीबद्दल काय सांगू शकता? मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धतीबद्दल, मॉडर्न होमिओपॅथिक किडनी अँड कॅन्सर क्युअर क्लिनिकच्या उपचार पद्धतीबद्दल काय सांगू शकता? आता तुम्हाला एकीकडे तर ट्रान्सप्लांट करायला सांगितलेलं खर्च सांगितलेला तर किती 25 ते 30 लाख रुपये. कुठल्या गोटे हा, मग कसं वाटतं की बाबा हे आपली ट्रीटमेंट जर ज्या गोरगरिबांना ज्यांना काही सवलत नाही मिळत अशा लोकांनी तर नक्कीच इथे येऊन तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घ्यावी. बरोबर ते उत्तम आहे. आणि आपण कर्ज वगैरे काढून पैसा कुठलाही डॉक्टर जसे आपल्या वेड्यासारखे पळवतात ना की आपण कुठेही जाऊन म्हणजे आपण पैसा कोणाकडे घेतो आणि आपण येतो, पण ह्याची इकडे या आणि खरंच विश्वास ठेवणे. बरोबर. म्हणजे मी जसा ठेवला माझा पण अगोदर म्हणजे मला बाजूबाजूच्या लोकांच्या काय पेपरावर बघून तू चालली आहेस, पण नाही मी एक चान्स घेणार म्हटलं, नाहीतरी मला आरणा पार करायचं आहे आणि जीव धोक्यात घालवायचा आणि त्याशिवाय गॅरंटी नाही जीवाची. मग मी हे जायचंच आहे ना, मग हा एक चान्स घेते ना म्हटलं, मॉडर्न होमिओपॅथिक मध्ये जाते आणि एक चान्स घेते म्हटलं पैसा काय नाही, आता एवढा पैसा आपण खर्च केला तरी मला एक व्यक्ती सांगत होती बघ तुझे ग्रह बरोबर आहे, तुझा पैसा असाच वाया जाणार आहे, कशाला 700 रुपये पुढे. म्हणलं नको, आता एवढे पैसे फुकट झाले ना माझे, तर म्हणलं अजून हे जाऊ देत 700 रुपये म्हटलं. बरोबर. हा म्हणलं जाऊ देत, पण मी हा एक चान्स घेणार म्हटलं. हा चान्स घेतला म्हणून मी आज उभी आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि एवढं म्हणजे दुसरा जन्मच झाला हा. कारण 41 कावीमध्ये सगळेजण डॉक्टर बोलते माणूस जगत नाही. बरोबर. डायरेक्ट आम्हाला सगळ्यांना हाच देत होते रिपोर्ट. म्हटलं पण मला डॉक्टर मानेंनी 100% दिला ना, तेव्हा मी कुठेतरी मनात कुठेतरी आशेचा किरण निर्माण झाला म्हटलं. नाही तर सगळे गॅरंटी सोडले आहेत. कारण ज्युपिटर मध्ये पण सांगितलं किती गॅरंटी होईल, कारण मी तिकडचे पेशंट बघितले. आज मी तुमच्यासोबत हसत बोलतोय, म्हणजे आता हसण्याचं कुठे दूरच गेलो होतो. बरोबर. चालेल, तुम्ही बरं झालं तसं बाकीच्या पेशंटला सद्बुद्धी मिळो, बाकीचे पेशंट पण आणि सगळ्यांनी घ्या, म्हणजे कोणी या आणि विश्वास ठेवा. आता मी इथे पण बघितलं पेशंटची बाहेरच चौकशी करतात आणि ते पेशंट एकेकाचा आता ज्याचा शरीराचा जसा आजार असेल त्या, पण तुम्ही एक अनुभव घ्या ना, आपण एवढे लास्ट स्टेजला जातोच की नाही. बरोबर. कुठल्याही आपण डॉक्टर सांगेल तसं जातात. बरोबर. तसं जातो. आता एकच माझं माझ्या मुलीची मैत्रिणीचं कालच ऑपरेशन झालं. कुठलं होतं, तिचं पिशवी काढायची होती. हा पिशवी काढायचं ऑपरेशन होतं, तर पिशवी काढता काढता तिचं लॅट्रिनच्या इथेच कैची लागली. बरोबर. आणि ते मग ते आता तुम्ही कोणावर, मग देवावर विश्वास ठेवणार की डॉक्टरवर. बरोबर. मग अशा ठिकाणी एक बिना कैची न लागता तुम्हाला जर औषध अवेलेबल आहे इथे, बिना कैची आणि बिना इंजेक्शनची सुई सुद्धा पेशंट पण गरज नाहीये. मग अशी तुम्हाला जर सोय निर्माण केली आहे जगात तुम्ही, तर तो एक चान्स घ्या. इथे बाहेर तुम्ही कोणाच्याही बाहेर विश्वास किंवा कोणावर म्हणजे हे करून जाऊ नका. तुमच्या पेशंट त्या पेशंटला त्रास झाला म्हणून माझ्या पेशंटला त्रास होईल. आणि कुठलंही औषध आधी गुण करतं ना, त्याची काहीतरी प्रोसेस असेल, त्या शरीरावर काय अटॅक कसा होतो नाही होता, पण ते घाबरून जाऊ नका तुम्ही. पण तो एक चान्स घ्या आणि काय होतंय ते बघा. आणि डॉक्टर